नमस्कार, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। आगामी ग्रामपंचायत निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती वेगवेगळ्या ग्रामपंचायतींचा आढावा घेतोय। यामध्ये आसू तालुका फलटण या ग्रामपंचायतचा आज आपण आढावा घेणार आहोत। प्रामुख्याने फलटण पूर्व भागातील एक मोठी ग्रामपंचायत म्हणून आसू ग्रामपंचायतचा उल्लेख केला जातो। 13 सदस्य संख्या असलेल्या आसू ग्रामपंचायतसाठी 5200 मतदान आहे। यावेळी या ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण एससी महिला असं निश्चित करण्यात आले आहे। गतवेळी सर्वसाधारण आरक्षण होते आणि यामध्ये महादेव सकुंडे यांनी सरपंच म्हणून काम पाहिलेले आहे। गेल्या 5 वर्षात अनेक स्थित्यंतर पाहायला मिळाले आणि आता आसू गावाचा जर विचार केला तर आसू गावामध्ये शिवसेना राजे गट, त्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष, त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी, त्याचबरोबर दलित पॅंथर आदी संघटना यांचे कार्यकर्ते या ठिकाणी कार्यरत आहेत। प्रामुख्याने नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आसू गावामधून जिल्हा परिषदच्या उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला तब्बल 900 मतांचं मताधिक्य मिळालं होतं। मात्र पंचायत समितीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना जेमतेम 450 मतांचं मताधिक्य या ठिकाणी मिळालं होतं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय पवार हे केवळ 68 मतांनी या ठिकाणी विजयी झालेले आहेत। गत 5 वर्षाचा जर विचार केला तर शिवसेना राजे गट, त्याचबरोबर त्यावेळीची राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध वंचित बहुजन आघाडी असा सामना झाला होता आणि 13 सदस्य संख्या असलेल्या आसू ग्रामपंचायत मध्ये तब्बल 10 जागा या राजे गटाने त्यावेळी जिंकल्या होत्या, तर 3 जागा वंचित बहुजन आघाडीने मिळवल्या होत्या। मात्र गेल्या 5 वर्षात अनेक राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत। यामध्ये राजे गट आणि शिवरूप राजे यांच्यामध्ये दरी निर्माण झालेली आहे आणि सध्या शिवरूप राजे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत होते, मात्र त्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्ष पदाचाही राजीनामा दिलेला आहे। दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व विशाल सिंह माने पाटील करीत आहेत, तर शिवसेना राजे गटाचे नेतृत्व अजय भाऊ फराटे, त्याचबरोबर स्वाम्यांना साबळे, प्रमोद झांबरे, त्याचबरोबर श्रीकांत शेडगे आदी दिग्गज कार्यकर्ते या ठिकाणी नेतृत्व करत आहेत। त्याचबरोबर त्यांच्या जोडीला हनुमंत खारतोडे, त्याचबरोबर सुभाष येतकाळे, धनंजय घोरपडे आदी कार्यकर्ते हे शिवसेना राजे गटाचे नेतृत्व करत आहेत। सध्या या गावामध्ये शिवसेना असेल, त्याचबरोबर राष्ट्रवादी असेल, याचबरोबर भारतीय जनता पक्ष यांच्याकडून सध्या जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे। आगामी काळामध्ये भारतीय जनता पक्ष कोणती भूमिका घेणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे, कारण गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे जे प्रमुख आहेत विशाल सिंह माने पाटील आणि राष्ट्रवादीचे जे प्रमुख आहेत श्रीमंत शिवरूप राजे यांच्यामध्ये वारंवार खटके उडण्याचे पाहिलेले आहे। यामुळे आता आगामी कालावधीमध्ये नेमकी कोणाकोणाची युती होणार की तिरंगी चौरंगी सामना होणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या जर आसू गावाचा विचार केला तर सरपंच पदासाठी प्रामुख्याने केतन पवार, त्याचबरोबर ॲडव्होकेट जीवन पवार, त्याचबरोबर अमोल पवार, त्याबरोबरच सागर गायकवाड, सुनील भोसले, भीमराव पवार, अशोक सोनवणे आदींच्या कुटुंबातील महिला या ठिकाणी सरपंच पदासाठी थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात। आसू हे गाव प्रामुख्याने ऊस बागायतदारांचं गाव आहे आणि येथील प्रत्येक निवडणूक ही अतिशय अटीतटीची होत असते आणि या गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत अनेक उलटापालटी झालेल्या आहेत। यामुळे या ठिकाणचा सामना हा अतिशय कडवा होणार का याबाबतच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत। एकंदरीतच पंचायत समितीसाठी काटेकी टक्कर या ठिकाणी पाहायला मिळाली असतानाच आगामी ग्रामपंचायतसाठी हे आता चुरशीची लढत होणार का याबाबतचे अंदाज आतापासूनच बांधले जाऊ लागले आहेत। संभाव्य उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून
आपल्याच गटाची सत्ता आणण्यासाठी आता कार्यकर्तेही कामाला लागले आहेत. तुम्हाला काय वाटतं, आसू ग्रामपंचायतच्या थेट सरपंचपदी कोणत्या पक्षाचा उमेदवार या ठिकाणी विजय होऊ शकतो? त्याचबरोबर कोणाकोणाची युती या ठिकाणी ग्रामपंचायतसाठी होऊ शकते, याबाबत जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा. चॅनल वरती नवीन असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन ग्रामपंचायतचं. तोपर्यंत धन्यवाद.